केळीच्या खांबाला बांधलेला होता.
शत्रुघ्न होते 14 पद्माचा दळ असणारा सोबत घेऊन येणार आलेले होते आणि तेवढ्यामध्ये असणारा त्या शत्रुघ्नाचं सैन्य त्या लढूच्या असणाऱ्या जवळ आलेले आहे. सकळ पृथ्वीचे कारण शत्रुघ्नानं पूर्ण कर्तव्य असणारं पायाखाली घातलेलं होतं महाराज. 16 दिवसामध्ये कर्तव्याला विजय मिळवून आलेला हा शत्रुघ्न होता. काय सामर्थ्य असेल महाराज बरं काय. सर्व कर्तव्य तलावावर जेवढे काही राज्य होते ते शत्रुघ्नाच्या सोबत होते महाराज. अपाट असणारा सैन्य सोबत होतं आणि शत्रुघ्न असणारा प्रचंड वीर होता आणि तो असणारा त्या ठिकाणी त्या सैन्यामध्ये बलाढ्य वीर होते, शूरवीर, रणयुद्धे कर्कश असणारे अशा प्रकारचे शूरवीर युद्धे त्या शत्रुघ्नाच्या सोबत होते बरं का. Received 41 rupees on Google Pay for business. शत्रुघ्नानं आपल्या भूसंकेत म्हणजे आपल्या डोळ्याच्या असणारा पातळीने इशारा केला बरं काय. आणि इशारा केल्यावर त्या ठिकाणी अपाट दळ होतं आणि ते शत्रुघ्नाचे सैन्य समोर आलेले होते आणि केळीच्या खांबाला अंगावरल्या दस्तीनं असणाऱ्या त्या शामकर्ण नावाच्या घोड्याला बांधलेलं होतं महाराज. ही अवस्था त्या शत्रुघ्नानं बघितली बरं काय. शत्रुघ्नाचं सैन्य आलं आणि त्या लेकराला विचारायला सुरुवात केलं, बाबा आमच्या या शामकर्ण नावाच्या घोड्याला कोण बांधलं. आणि त्यावेळेस असणारं त्या ऋषींचे लेकर भीतीच्या पोटी असणारं सापडू लागलेले आहे का, काय सांगतात आहे का. बघा महाराज ऋषीचे लेकर म्हणल्यावर त्या ठिकाणी भीती अवस्था राहते बाबा. आणि कानावर हात ठेवू लागले, कान दोन्ही हाताने आपले कान धरू लागले आणि त्या सैन्यांना सांगू लागले, बाबा आम्ही आहोत या ठिकाणी या शामकर्ण नावाच्या घोड्याला अजिबात बांधल्या नाही काय. आणि मग ते विचारा करून दाखवू लागले तर तो समोर असलेला बसलेला मुलगा त्यांनी असणाऱ्या या शामकर्ण नावाच्या घोड्याला बांधलेले आहे. अशा प्रकारचं ऋषीचे लेकर बोलू लागले. ऋषीच्या लेकराने सांगितलं, बाबा ते दूर बसलेले लेकरू असणार त्या लेकराने या तुमच्या घोड्याला केळीच्या खांबाला बांधलेले आहे. अशा प्रकारचं बोलल्यावर लोकांनी बलाढ्य वीर सैन्य होते महाराज. त्याला या सैन्याला असणारं थोडंसं हसणं आलं आणि ते सैन्य म्हणू लागले, बाबा लेकरू आहे, 12 वर्षाचं लेकरू आहे, लहान आहे, त्याला काय कळालं, खेळत खेळत बांधला असेल, न कळत त्याच्याकडून चूक झाली असेल, जाऊ द्या म्हणले, त्याच्या वाटत जाऊ नका. बघा महाराज त्या लेकराला लहान समजू लागले का आणि असा विचार हे सैन्य करू लागलेले आहे.
त्या लेकराकडे लक्ष देऊ नका. ते लेकरू आहे आणि आपल्या घोड्याला सोडून चला बरं का. घोडा सोडावया धावले वीर, धावले जानकी कुमार. कोण रे तुम्ही तस्करा, घोडा सोडू पाहतले. मोठमोठे वीर असणारे घोडा सोडा धावत गेले आणि घोडा सोडायचा प्रयत्न करू लागले. जानकी मातेचा मुलगा सीता मातेचा मुलगा म्हणू लागलेला आहे, कोण रे कोण तुम्ही तस्कर. कोण आहात म्हणले. चोर दिसाल्या, चोरासारखा आणि चोरासारखा घोडा सोडाल्या, काय म्हणून चोरी कराल्या. अशा प्रकारचं लक्त्या कुश हलवून त्या वीर लोकांना बोलू लागलं. घोडा धरिला तोच मी येथा, बालक सीतायुध अंक. तुमचा कोण आहे रघुनाथ, तशी जाऊन सांगा रे. आणि मग त्या ठिकाणी नाव म्हणू लागलेला आहे, मी घोडा धरलेला आहे. युद्धाचा पण तलक सुनीत उभा टाकला. युद्ध करायसाठी तुमचा घोडा धरला आणि तुम्ही घोड्याला सोडायचा प्रयत्न करायला. कोण रे कोण तुमचा रघुनाथ. कोणता रघुनाथ होय तुमचा, कोणता राम होय. जाऊन तुमच्या रामाला सांगा. लवून धरलेला आहे घोडा. धनाकेदार असणार 12 वर्षाचं लेकरू बोलाले महाराज. आमचा पैलवान 40 वर्षाचा झाला तरी कोणाला अजिबात धनाकेबाद बोलला आला महाराज. तुम्हाला म्हणाल नाही पैलवान नाहीतर तुम्ही काठी घेऊन येशाल, बाहेर जाऊशाल नाही. कारण परवाचा ऍक्सिडेंट झालाय, कुरकुर झाले बोला. मध म्हणता तुम्ही बाळ, बाबा हरी सर्वांचा मी आहे बाळ. तुमची गर्वाची गावचे सकळ, होडी नाग संभ्रमकरी. लेकरू म्हणाले महाराज 12 वर्षाचं. तुम्ही म्हणाल लेकरू म्हणाल्या, बाळ म्हणाल्या. बाळ म्हणणार काय, मी तुमचा काळ हो काळ म्हणाले. महाराज गिडा आला तुम्हाला, तुमच्या गर्वाचं कवच पडतो म्हणाले. लय अभिमान केल्या, लय अभिमान झालाय तुम्हाला. ऐकली नाही रावणाला मारलं वाटालय. हे जे तुमच्याकडे अभिमान आलाय ना, हे गर्वाचं कवच पडून टाकतो. मला तुम्ही लेकरू समजू नका. अशा प्रकारचं लहू बोलू लागलेलं आहे. वाहती सकळ वीर, हा बाळ सुकुमार. देवाच्या देवनी परिकर, देव गोष्टी बोलतो. तटस्थ असणारे सगळे वीर बोलू लागले मला. म्हणून ती बाळ सुकुमार. लेकरू लहान दिसाले पण लय धीट दिसाले कडे आपले. है की नाही. एवढं धीट बरं का. 14 पद्मसैन्य सोबत आहे. पुन्हा पृथ्वी तलावरले राजे महाराजे सोबत आहेत महाराज. त्या राजे महाराजांचे सैन्य आहेत का. एवढ्या लोकांच्या देखत एकच लेकरू बोलाले बाबा. काय सामर्थ्य असेल त्या माईच्या दुधातली ताकद होय भाऊ. आहे की नाही. त्या सीता मातेचं सामर्थ्य आहे. पतिव्रतामध्ये माईचं नाव आहे बरं काय. आणि गुरुचं सामर्थ्य आहे. वाल्मिकी ऋषी गुरु आहेत. साधारण नाही, देऊन लुटून नेणारे. आहे की नाही. गुरुचं सामर्थ्य, वडिलांचं सामर्थ्य. शुद्ध मिजापोटी फळे रसाळ गोमाटी. अशा प्रकारचं सामर्थ्यवान दिसालय. आणि कोण आहे, लहान लेकरू आहे तरी पण धीट दिसालय. बघा युद्ध करायला तयार झालंय. हातामध्ये धनुष्य बाण आहे, भाता आहे. असा विचार करू लागले. हरी शब्द धरिता निश्चिती, वाह. सकळ योधे महासती. परिवार सोडून त्वरित गती, सर्व वीर लोक म्हणू लागले, बाणावर जर युद्ध केलं, धनुष्य जर लावला तर त्या ठिकाणी आपल्याला सगळे युद्ध असणार असतील बरं काय. लहान लेकरासोबत युद्ध करावं का. चिंतन करा महाराज.
श्रीमंत माणूस गरीबाच्या वाटा जाऊ नये, आहे की नाही? लई ताकदवान माणूस मकडेल्या माणसाला तापट मारून देतो, आणि नवं म्हणून जर गेलं तर याची ताकद कुठे जाते, आहे की नाही? अति ज्ञानी माणूस मूर्ख माणसाच्या मागे लागू नवं मारा, आहे की नाही? लई बडबड करणाऱ्या माणसाला कमी बोलणारा माणूस बोलू नये. अवघड होते भाऊ, आहे की नाही? हे सगळे म्हणाले तर हे लेकरू आहे, बाळ आहे, 12 वर्षाचं लेकरू आहे, याच्यासोबत युद्ध करा, आम्हाला लाज वाटव. काय म्हणतील युद्ध धनुर्धर लोक? हे योग्य नव्ह, सोडा रे सोडा. म्हणजे शामकर्ण नावाचा घोडा सोडा आणि चला बरं काय सोडून धावले वीर वा धनुचा कोडी सत्वरा शतकांची शते सोडून शर Receive 10 rupees on Google Pay for business. आणि मग वीर लोक असणारे घोडा सोडण्यासाठी समोर गेले. त्या लवून धनुष्याला बाण लावलं. शतांचे शते, बरं काय, 100चे 100 असे कितीतरी असणारे त्या लोकांचे हात तोडलं मारा, बरं काय. बाणापाठी बाण जाऊ लागला. त्यानं समोर हात केला, त्याचा हात तुटून वर जाऊ लागला. गणगोर असणारे युद्ध करायला महाराज. 12 वर्षाचं लेकरू आहे महाराज, पण युद्धाला काय कमी नाही, बरं काय. सामर्थ्यवान आहे, शूरवीर आहे महाराज. आणि हे युद्ध करू लागला, बरं काय. पत्रे तुडुनी पडती ऐसी मनगटे पडली ओनामती गौरी गदानी हे शब्दे करुनिया. ज्याप्रमाणे वडाच्या झाडाचे पानं पटापट पटापट तुटून पडतात, त्या प्रकारचं त्या वीरांचे हात तुटून पडू लागले. मनकटा सगळं तुटून पडू लागले महाराज, बरं काय. पुन्हा महावीर असणारे समोर येऊ लागले. घे म्हणून युद्ध करायला येतात. याने त्याच्यावर बाण टाकायला त्यांनी एक लवू या सर्व दळावर युद्ध करायला बाण टाकायला महाराज. गणगोर असणारे युद्ध चालू झालं. आणि हातामध्ये तलवारी होती महाराज. तलवारी सगळं हात उडवायला लावून, बरं काय. याप्रमाणे एखादा वृक्ष आहे, त्या वृक्षाचे सर्व फांदी छाटल्यावर ते गुच्छ दिसते माऊली, आहे की नाही. हात तोडल्यावर माणूस कसा दिसते, गुच्छ दिसते महाराज, आहे की नाही. म्हणून तशी अवस्था या लोकांची झाली सैन्याची. सगळे गुच्छ दिसाले, तिथून बघा कोणालाही हात दिसणार नाही, असा प्रकार झालेला आहे. लक्ष वीर धावते झाले ते काळी. एकच जय जयकार हाकार झाला महाराज, बरं काय. सैन्य सर्व असणारे एक वटली. 12 वर्षाचं लेकरू आहे, सगळ्यांना माराले. आणि मग ते सर्व सैन्य एका जागी एका मनानं एका जीवाने युद्ध करायला एक वटले आणि हाकार झाला. घनघोर युद्ध होऊ लागलं. मेघाची गणना करता येते का माऊली? आकाशातून पडणाऱ्या पाण्याच्या देवाचं मोजमाप करता येते का? करता येत नाही. तशा प्रकारचे शिर तुटू लागले. भूमीजा कुमार, बरं काय. भूमी म्हणजे पृथ्वी, जा म्हणजे त्या पृथ्वीची मुलगी सीता माता, आणि कुमार म्हणजे तिचा मुलगा लहू, बरं काय. आणि ते लहू या लाखो वेळे असणारे शिर उडवाले महाराज. अशा प्रकारचे युद्ध चालू आहे. लेकरू 12 वर्षाचं दिसाले सगळ्यांना. बघा 12 वर्षाचं दिसाले. मूर्ती लहानपण कीर्तिमान, आहे की नाही. काही लोक लहान असतात भाऊ, पण
कीर्ती मात्र लय मोठी करतात, लय भानगड आहे महाराज. काही काही लोक बक्कळ मोठे राहतात पण कीर्ती कोणी गावातलं एकही माणूस बरं म्हणणार, मेलं तर गावातले सगळे गेले ना कीर्ती गेले म्हणतात, आहे की नाही बरं. पण काही काही लेकरं लहान असतात आणि कीर्ती मात्र महान केल्याशिवाय राहणार, आपल्या गावाचा झेंडाच लावतात महाराज बरं का. तशा प्रकारचं हे दिसा 12 वर्षाचं दिसालंय पण असणारं त्या ठिकाणी एवढ्या लोकांना झरझर करायला तटस्थ होऊन बघाले. युद्ध करायला का भाऊ, युद्ध करणं सोडून टाकले आणि उगत तटस्थ होऊन आश्चर्यचकित होऊन बघाले. काय कमाल आहे गड्या, 12 वर्षाचं लेकरू आहे, एवढ्या लोकांना झरझर करायला, पण त्याचं कारण आहे महाराज, आहे की नाही. पतिव्रता धर्म माईकडे आहे बरं का, आणि पत्नीव्रता धर्म बापाकडे आहे महाराज. बापानं दुसऱ्याच्या एक पत्नी, एक वचनी आणि एक वाणी आहे महाराज. दुसऱ्याच्या माईला वाईट नजरेनं बघले काय, अजिबात नाही. आम्ही काय काय करायला देवाला ठाऊक पाहू. आमचं लेकरू चांगलं एवढं शिववीर होईल का, मित्र निघते भाऊ बेंडखोल बघल्यावर पळून जाते, आहे की नाही. काही काही लोक बेंडखोलीला बघलं की पळून जातात, लय अवघड आहे महाराज. हे तसलं नव्हतं, पराक्रमी आणि शिववीर होता म्हणून तटस्थ होऊन बघू लागले. सामर्थ्य असलं तर शिष्यात सामर्थ्य येते माऊली, आहे की नाही. गुरुमध्ये जर सामर्थ्य नाही गेलं तर शिष्य सामर्थ्यवान होते का, अजिबात होत नाही. कारण गुरु कोण आहेत, राम प्रभू अवतार कार्य धरण्याच्या अगोदर 60,000 वर्षापूर्वी 100 कोटी रामायण लिहिले. वाल्मिकी ऋषी गुरु आहेत महाराज. गुरुची जर कृपा झाली, सद्गुरु कृपा झाली, इमारत पडाली बरं काय. कारण सद्गुरूची जर कृपा झाली तर असं 14 पद्मगुदळ सहज मारला जाते महाराज. आणि म्हणूनच माऊली म्हणले ता मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार गुरु, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. म्हणून काही लोक म्हणाले बाबा याचा गुरु सामर्थ्यवान आहे. पण सर्वांना खेळून टाकू लागलेलं होतं. 12 वर्षाचं लेकरू सगळ्यांना जगजग करालय बरं. 16 पद्मदळ त्या ठिकाणी जर्जर होऊ लागलाय, अशी अवस्था झाली. एका एका वीराला एवढे बाण लागले ता मोर असणारा पिसारा पैस करते बघा, त्यावेळेस त्या ठिकाणी कसं दिसते तशा प्रकारच्या अंगावर बाण रुतले बरं काय. आणि महावीर असणारा शत्रुघ्न आपल्या सैन्याची अवस्था बघितलं, सैन्य असणारं पडू लागलेले आहे. म्हणून शत्रुघ्नाला राग आला. शत्रुघ्न असणारा आपला रथ समोर लोटला आणि रथ समोर लोटल्यावर काय होते, नामांकित असणारे पुरुषार्थी असणारे वीर पडलेले आहेत महाराज बरं काय. ज्याचा नावाची ख्याती आहे, नावाने लोक चळकाप भितात असे वीर पडलेले आहेत माऊली बरं काय. सगळे तोडाले का चिंतन करा माऊली. किती मोठा जरी दादा असला, वय संपल्यावर काय करणार आहे भाऊ, आहे नाही. कोट्यावधी रुपये जरी कमवला तर त्या
ठिकाणी आपले जर शरीराचे अवयव जर ढिल्ले झाले तर काय करणार आहे? कोण जवळ येणार आहे? मोठमोठे वीर होते महाराज, पण पडले. एक चिंतन करायची गोष्ट आहे महाराज. सैनिक कोणाचा आहे? रामचंद्र प्रभूचं. बरं काय? मुलगा कोणाचा आहे? रामचंद्र प्रभूचा. पण विजय कोणाचा व्हायला? रामचंद्र प्रभूच्या लेकराचा. का व्हायला माऊली? चुकली या वर्म फेरा पडे. वर्म चुकला माऊली. निष्पाप वरतीच्या मातेला होणार सोडले. काय दोष होता का माईचा? अजिबात नव्हता. आता रामचंद्र प्रभू जगाचा मालक आहे. त्या मालकाचा पराजय व्हायला तुम्ही आम्ही जर समजा अशा प्रकारचं जर कार्य केल्या तर आमचं कसं होईल म्हणालो आहे की नाही? गज कलेवर पडले वाटामध्ये जायला रथ हाकला जागा दिसणं आले महाराज. एवढं भयानक असणारे युद्ध त्या लवण केलेले आहे. समोर ढकलला आणि समोर जाऊन लेकराला बघायला तर केवळ रघुनंदनच दुसरा रामच होती. काय वाटलं मला शत्रुघ्नाला? शत्रुघ्नानं बघितलं रामासारखी मूर्ती दिसाली. बरं का? अशी अवस्था झाली. काय विचारायला असं बोला. किशोर बाळा, अरे म्हणे कोणाचा तो किशोर? इथं असणाऱ्या या सर्व धडांना चर्चा केला. कोणाचं लेकरू आहेस? माझा पुरुषार्थ पहा. शत्रुघ्नाला योग्य आहे का महाराज बोलणं? योग्य नाही. पण एवढं शूरवीर कार्य केलं असतो आणि माझा असणारा पुरुषार्थ पहा बरं काय. हत्ती आल्यावर हत्ती काय जिवंत होऊ जाईल का? अजिबात जाणार नाही. शत्रुघ्ना, अरे तू एक उन्मत झालेला हत्ती आहेस आणि मी सिंह आहे. हे सिंहाची दरी आहे. इथं आलास तुला रिकामा वाटला ना बापू, आहे की नाही? अशा प्रकारचं बोलू लागले. विष्णूचं वाहन म्हणजे गरुड. बरं का? उरग म्हणजे सर्प. आई शत्रुघ्ना, अरे त्या विष्णूच्या वाहनाच्या कवेतून सर्प निघून जाईल का? कल्पांती जाणार नाही. तसं मी गरुड आहे आणि तू सर्प आहेस बरं काय? एवढं त्या लवचं म्हणणं ऐकलं आणि शत्रुघ्नानं धनुष्याला बाण लावलं. आकर्णवरी म्हणजे कानापर्यंत दोरी वळला आणि बाण सोडलं महाराज. बाण जाऊ लागला. सीता माताच्या लेकराला एक बाण टाकला आणि त्या बाणाचा निपात केला बरं काय. पाचही बाण निष्ठ केलं. लगेच्या लगे लक्ष्मणाने 100 बाण टाकलं आणि 100 बाणाचा निपात लहू करू लागलेला आहे.
चालतच आलेले आहे. असा प्रकार झालेला आहे महाराज. आणि त्या शत्रुघ्नाला किळकिळ करू लागले. आणि बाबा काही मातेचा मुलगा म्हणजे त्या ठिकाणी शत्रुघ्न सैन्य सहित बरं का, एकट्याला नाही, येणाऱ्या सैन्यालाही माराले, शत्रुघ्नालाही माराले. बाणानं खिळखिळ केलं महाराज. बरं काय, असं जर करू लागलंय. आणि मग त्या ठिकाणी शत्रुघ्न त्या लवकर बघू लागले. निर्वाणीचा बाण काढलं. कोण काढलंय मामा? शत्रुघ्नानं काढलंय. का काढलंय? कारण ज्या वेळेस हा पृथ्वी तलावर असणारा पृथ्वी जिंकण्यासाठी शत्रुघ्न निघालेला होता, त्यावेळेस रामचंद्र प्रभूने निर्वाणीचा बाण दिलेला होता. आणि बाणीचा जर काळ आला, जर कोणता राजा तुला अटकला गेला तर त्याच्यावर हा बाण टाक, असं कोण म्हणलं होतं? रामचंद्र प्रभू. आणि निर्वाणीचा बाण कोणाला काढावं लागलं? शत्रुघ्नाला काढावं लागलं महाराज. कोणाला माराया? पुतण्याला माराया, 12 वर्षाच्या लेकराला माराया. काढल्यावर काय केलं बोला? Received 55 rupees on Google Pay for business. सज्जन महाबापो, ज्याप्रमाणे आकाशातून वीज येते आणि कडकड 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 करते आणि चमकुने चमकते, तशा प्रकारचा हा बाण निघाला. बरं काय, भात्यातून काढल्या चमकलं महाराज. आणि तो बाण धनुष्याला लावला आणि लवकर टाकलं. अवघड आहे महाराज, बाण साधा नाही. बरं काय, लेकरू 12 वर्षाचा आहे. त्या शत्रुघ्नाने हा बाण टाकू नये, पण तो टाकलेला आहे. बरं काय, आपल्या नजरेनं बघितल्यावर निर्वाणीचा बाण होता. अतिशय कठीण असणारा बाण होता. लहूच्या अंतःकरणामध्ये विचार आला, या बाणाचा निपात असणारा माझा वडील भाऊ, माझा दादा खुश करत होता, परंतु खुश भाऊ इथं नाही. बरं काय, माझे दादा इथं नाही का, आणि म्हणून असणारं त्या ठिकाणी थोडस त्या लहूला असणारं संकट पडलं. बरं काय, येणाऱ्या बाणाचं निपात करायचं सामर्थ्य माझ्या भावात होतं, पण माझा भाऊ असणारा त्या ठिकाणी फळं आणण्यासाठी वनात गेलेला आहे. माझा पाठीराखा दुरावला. चिंतन करा महाराज. 12 वर्षाचं लेकरू म्हणाले, माझा पाठीराखा माझा भाऊ आहे, माझा भाऊ दूर आहे. माझा जर भाऊ इथं जवळ राहिला असता तर या बाणाचा निपात करत होता. म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा भावावर प्रेम करावं. रामचंद्र प्रभू भावावर प्रेम केले, पण रामचंद्र प्रभूचे लेकरं सुद्धा त्या भावावर प्रेम करायला येतात. बरं काय, आणि म्हणून असणारा त्या ठिकाणी त्या लहूला असा विचार आला. आणि काय होते बोला, Received 17 rupees on Google Pay for business. सुंदर. परम धैर्यवान असणारा सीतामातेचा मुलगा लहू आहे महाराज. निर्वाण बाण खाल्लं. लेकरू काही कमी
त्या येणाऱ्या शत्रुघ्नाच्या बाणाला अर्ध खंडन केले. बरं का, तेवढं सामर्थ्य त्या बाणामध्ये होतं. आणि राहिलेला अर्धा बाण काय केला महाराज? सज्जन हो माय बापो, तुझा अर्धा बाण राहिलेला होता. तो बाण Received 5 rupees on Google Pay for business. हृदयाला लागला. हृदयाला लागल्या ते बाळ 12 वर्षाचं महाराज मूर्छेनं आलं आणि धाड दिशा असणाऱ्या जमिनीवर पडलं. बरं काय, 12 वर्षाचं लेकरू होतं महाराज. निर्वाणीचा बाण होता, निवार असणारा बाण होता. त्या बाणाचा सुद्धा निपात करायचा प्रयत्न केला, पण शेवटी अर्धा बाण येऊन हृदयाला लागला, म्हणून ते लहू असणाऱ्या धर्तीवर पडलं. अशा प्रकारची अवस्था झाली. आणि मग तो बाण लागल्यामुळं मुखावाटा असणारं रक्त जाऊ लागलं, धडधड धडधड रक्त वाहू लागलं. आणि मग ते रक्त असणारं शेंडीवाट मागं पडू लागलंय महाराज. टप 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 एवढा बाण असणारा त्या ठिकाणी लागला. अतिशय भयानक संकट त्या लहूवर आलं. लहू असणारा जमिनीवर पडलेला आहे, अशी अवस्था झाली. बरं काय, आतापर्यंत जे लहू पासून जे बाजूला राहिलेले वीर वाचलेले होते ते मोठमोठ्याला गर्जना कराले. पडला पडला, किशोर पडला, लेकरू पडलं म्हणाले. आता लय सामर्थ्य गमावली अजिबात नाही. बरं काय, जे वाचले तेनं गर्जना कराले, तेनं सिंहनाद कराले. सिंह निघून गेल्यावर नाद कराले माऊली आहे की नाही. सरप निघून गेल्यावर मोठी काठी घेऊन आलाय. कुठं आहे म्हणालाय. येतो का आला नाही बापू आहे की नाही. तशा प्रकारची अवस्था या लोकांची झाली. अजून काय झालं बोला. काय भिंतले राहतात, सगळे शूरवीर राहिला. अरे मीस घेतलं, मीस आहे की नाही. मीस घेऊन पण कवा उठते काही सांगता येईना. अशा प्रकारची अवस्था झाली महाराज. काही भिणारे लोक दुरूनच बघायला येतात. शत्रुघ्न असणाऱ्या रथाच्या खाली उतरले आणि उतरून काय केले बरं काय. त्या लेकराला निहाळल्यावर त्या लेकराला उचललं महाराज. आपल्या जवळ घेतलंय, आपल्या मांडीवर त्याचं शिर घेतलंय आणि त्या बाळाच्या आईचं कौतुक करालंय. धन्य जननी. बरं काय, असलं रत्न त्या माईने जन्माला आणलंय. काय त्या माईचं सामर्थ्य असलं. बरं काय, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. बरं काय, आणि म्हणून धन्यता असणार त्याच्या आईला द्यायला महाराज. कोण द्यायला? शत्रुघ्न देऊ लागले. आणि देऊन असणारा त्या लेकराला काय कराले. श्याम सुंदर असणार
सुंदर असणारा हसका चेहरा असलेला, आणि त्या शत्रुघ्नानं पाणी घेतलं, आपल्या हातानं त्याचं रक्त पुसालंय, त्याचं तोंड दिवालय महाराज. त्या गोड बाळाला बघितलं, स्नेह निर्माण झाला, अंतकरणामध्ये प्रेम निर्माण झालं महाराज. प्रेम असणारं उचंबळलं. आपल्या सैन्याला मारलं म्हणून त्या लेकराला दूर केलं का माऊली? अजिबात नाही. त्या लेकराला जवळ घेऊन त्या लेकराच्या तोंडातून निघालेले रक्त दिलं, रक्त पुसलंय. पुसून काय केलं? दुसरा असणारा रघुवीरच अवताराला आलाय ते काय बरं का? एवढं असणारं त्या ठिकाणी आश्चर्यचकित झाले. सगळे लोक दुःख करू लागले, सगळ्या लोकांना चिंता लागली, याच्या माईला किती दुःख होईल, याची माय किती दुःखात दुःखाच्या डोंगरात पडल, या लेकराला जर काही झालं तर त्या माईच्या हृदयामध्ये किती दुःख होईल, किती मोठं संकट येईल. अशा प्रकारचे वीर बोलू लागले. हृदयातून स्नेह असणारं निर्माण होऊ लागलं, उचंबळू लागलं, आणि त्या ठिकाणी त्या लेकराला आपल्या हृदयाला लावू लागलं महाराज. डोळ्यावर अश्रू गळू लागले शत्रुघ्नाच्या. एवढं स्नेह निर्माण झालंय, एवढं प्रेम असणारं निर्माण झालंय, आणि ते प्रेम असणारं त्या डोळ्यातले अश्रू वाट त्या ठिकाणी शत्रुघ्न व्यक्त करू लागलेला आहे. असा प्रकार झालेला आहे. शत्रुघ्नाच्या मनात विचार आला, रामचंद्र प्रभूला एवढी सुंदर मूर्ती असणारी आपण दाखवावं बरं का, एवढं गोड असणारे लेकरू भगवंताला दाखवावं असा विचार असणारा शत्रुघ्नाच्या मनात आला. लेकराला उचललं, आपल्या रथावर घातलं महाराज, आणि श्यामकर्ण नावाच्या घोड्याला सोडलं, आणि श्यामकर्ण नावाच्या घोड्याला सोडून शत्रुघ्न वीर असणारा गाजत जाऊ लागलेला आहे. सगळ्यांना असणारा अतिशय आनंद झाला. ज्याप्रमाणे महासिद्धी साधून साधक असणारा किंवा तो सिद्ध असणारा वापस येते, तशा प्रकारचा असणारा शत्रुघ्न वाजत गाजत अविद्या नगरीकडे जाऊ लागला. असा प्रकार झालेला आहे. माते तुझा लहू असणारा त्या लहूला असणारा काही सैन्य येऊन मारलं, आणि मारून रथावर घालून घेऊन चले. अशा प्रकारची बातमी त्या सीता मातेला कळाली महाराज. आता त्या माईला किती दुःख झाला. ऐकिल्या महाराज, सीता मातेला चक्कर आली, धाड दिशा आपलं शरीर टाकून दिली. कोणा
सीतामातेला तर पहिलंच दुःख होतं. पतिदेवानं दूर केलेलं होतं. दैवायोगानं साधूची भेट झाली, संतांची भेट झाली आणि त्यांच्या कृपा आशीर्वादानं 2 बाळ झाले सोन्यासारखी. एवढं झाल्यावर पुन्हा जर माझ्या लेकराला कोणी मारलंय म्हणलं तर त्या बाईला किती दुःख होईल महाराज. बरं काय, पहिलंच पतिदेवाचा सहारा नाही आणि पुन्हा असणाऱ्या या लेकरावर संकट आलं म्हणजे अतिशय दुःख झालं महाराज. सीतामातेला चक्कर आली, सीतामाता आपलं देह असणाऱ्या जमिनीवर टाकली. असे दुःखद अवस्था त्या माईची झाली. बरं काय, ज्याप्रमाणे काष्टाची बाहुली एखाद्या लाकडाची बाहुली जर उभा केल्या केल्या 10 दिशा पडते, तशा प्रकारचं सीतामाता पडली महाराज. आपल्या शरीराचा विचार केली का? अहो त्या लेकरासाठी ती माऊली विचारच करत नाही. बरं काय, आईचे असणारे अथांग उपकार आहेत महाराज. आणि म्हणूनच म्हणलेले आहे, थोर तुझे उपकार आई, थोर तुझे उपकार. कारण अथांग असणारे आईचे उपकार आहेत महाराज. आणि म्हणून आई असणारी 10 दिशा जमिनीवर पडली, पुन्हा उठली, पुन्हा असणारा आक्रंदत रडू लागली. बरं का, पुन्हा आपल्या लेकराची आठवण करू लागली, डोळ्यावाट अश्रू जाऊ लागले आणि त्या ठिकाणी सीतामाता दुःख करू लागलेली आहे. सीतामाता शोक करू लागली, मी अनाथ आहे, मी दुर्बळ आहे. बरं का, मी परदेशी आहे आणि भनंग आहे, मला कोणी नाही. देवा, अरे मी अनाथ आहे, माझ्याजवळ कोण आहे? म्हणजे मला कोण आहे? भनंग आहे, मी दुर्बळ आहे. माझं सोन्यासारखं बाळ असणारा कोण्या निर्दयानं धरून नेलं असं. बरं काय, ती माता असणारी त्या लेकराची आठवण करू लागली. आणि खरं आहे महाराज, ज्या माईला मनात सोडून टाकून दिलं तिचं कोण आहे? ज्या माईला तिच्या देवानंच त्याग केलं तर तिला कोण आहे जगामध्ये? कोणी नाही महाराज. बरं काय, आणि म्हणून ती असणारी स्वतःला म्हणू लागली, देवा मी अनाथ आहे, मी भनंग आहे आणि माझ्या दुर्बळाच्या बाळाला कोण नेलं? कोण असणारा निष्ठुर आहे? असं दुःख व्यक्त करू लागले. एक बाळ असणार पूर्वकर्मानुसार माझं मी कोणी दुष्ट वैराने धरून गेलं, काहीतरी माझं पूर्वकर्म असणारं समोर आलं आणि म्हणून हा ओकटे माझं नशीब असणारं ओकट आहे आणि म्हणून असणारं अतिशय दुःख करू लागले. आणि आठवण करत म्हणू लागले, बाळ माझे अति कोमल. माय म्हणू लागली, देवा माझं लेकरू असणारं अतिशय कोमल होतं. बरं का, प्रत्येक आई म्हणते माझं सोनं म्हणते महाराज. आताही बघा मी 50 वर्षाचा झालो, मला जर काही झालं तर माझी माय म्हणते माझ्या बाळाला काय झालं, माझ्या सोन्याला काय झालं, माझ्या कन्याला काय झालं असेल देवा. बरं काय, अहो ती माय आहे महाराज. माईचं प्रेम कोणालाही असणारा त्या ठिकाणी त्या माईच्या प्रेमाचा अर्थ लावता येईल. काल ऍक्सिडेंट झाल्यावर मी घरी आलो तर माझी माय माझ्या हृदयाला पडून लढली महाराज आणि माझी माय म्हणू लागली, बाळा माझ्या सोन्यात तुला कुठं लागलं रे पिल्ल्या. कोण म्हणते महाराज, एकदा जर माय निघून गेली तर मी म्हातारा जरी झालो
झालं तर ती म्हणते सोनं म्हणते. बरं काय माईच्या प्रेमाचा अंत कोणाला लागला नाही. आणि सीता माता दुःख करू लागली. माझं कोमल असणारं बाळ, माझं बाळ असणारं किती विकळ झालं असेल. माझ्या लेकराचा मुख चंद्र असणारा निर्मळ होता देवा. माझ्या लेकराचे डोळे विशाळ होते. माझ्या लेकराच्या डोळ्याला तर काही झालं नसेल ना. माझ्या लेकराच्या चेहऱ्याला तर काही लागलं नसेल ना. माझ्या लेकराचा चेहरा कसा झाला असेल असं ती माय असणारी सीता माता आठवण करू लागली. कमळासारखे डोळे आहेत आणि माझ्या लेकराच्या कमळासारख्या डोळ्याला बाण तर लागला नसेल ना. माझ्या लेकराचा डोळा तर गेला नसेल ना. बघा महाराज माईचं प्रेम आहे. मुख चंद्र असणारा निर्मळ आहे. सुवास्यवदन चेहरा आहे. आणि माझ्या लेकराचा चेहरा छिन्न भिन्न तर झाला नसेल. कोण्या निर्दयानं माझ्या लेकराला मारला असेल. माझ्या लेकराचा चेहरा तर खराब झाला नसेल ना. काय प्रेम आहे महाराज, किती प्रेम आहे. त्या प्रेमाचा अंत फार सखोल आहे महाराज. त्या प्रेमाची उंची आणि लांबी आणि त्यांचा हात असणार अंत असणारा कोणालाही लागत नाही महाराज. असं प्रेम असणारा ते आईच आहे. आणि ती आई असणारी व्यक्त करू लागली. दीन म्हणजे गरीब आहे का. माझ्या लेकराला काय आलं काय होतं माय तर त्या वनामध्ये कंदमुळे होतं. माझे लेकर कंदमुळे खाऊन माझ्या लेकरामध्ये कुठली ताकद आली. कंदमुळे खाल्लेल्या लेकरामध्ये काय सामर्थ्य आहे. माझे लेकर असणारे अतिशय कोमल आहे तर त्याच्यात सामर्थ्य नाही झुंजण्यासाठी युद्ध करण्यासाठी. एवढा तरी त्या वैऱ्याने विचार करावा की नाही माझं लेकरू कसं युद्ध केलं असेल. माझ्या लेकरामध्ये कुठली ताकद आहे असा विचार व्यक्त करू लागले. महाराज चिंतन करा. आईच्या लेकरामध्ये किती जरी ताकद असली तर ती आई म्हणते मामा माझ्या लेकराला मारू नका. माझ्या लेकरामध्ये ताकद नाही. औषध नाही होत ते दिसायला दगड दिसायला पण त्याच्यात अजिबात ताकद नाही भाऊ. बघा ते माय आहे महाराज. आईच्या प्रेमाचा अंत याच प्रकारचा असते. आणि म्हणून माय अतांग उपकार करणार आहे. थोर तुझे उपकार आई थोर तुझे उपकार. अशा प्रकारची ती आई आहे. आणि ती आई असणारा दुःख करू लागली. माझ्या बाळावर असणारा त्या ठिकाणी एक युद्ध करते वेळेस त्या शस्त्र असणारं उचलते वेळेस कोणाच्या हृदयामध्ये दया आली नसेल. माझ्या कोमल बाळाला बघून त्यांच्या मनामध्ये थोडीशी दया का आली नसेल. एवढे कठोर कसे असतील. एवढे निष्ठुर कसे झाले असतील. एवढ्या निष्ठुरपणाने माझ्या बाळाला कसे मारले असतील असं सीता माता दुःख करू लागली. सीता माता म्हणू लागले माझ्या दरिद्राचं असणारं धन कोण चोरून नेलं असेल. बरं का मी आंधळी आहे. मला कोणी नाही. मला डोळे सुद्धा नाही तर माझ्या आंधळ्याची काठी कोण चोरून नेलं असेल. कोण बेकावून नेलं असेल मनामध्ये. बघा महाराज एवढे निष्ठुर लोक कोण असतील. एवढे कठोर असणारे मनाचे कोण असतील. याला थोडीशी तरी का दया आली नसेल देवा असं दुःख असणारं सीता माता करू लागली. माझा
पंख असणारा कोण छेदला माझे दोन पंख होते. मी एक प्रकारचं पक्षी आहे, माझे दोन पंख म्हणजे लहू आणि कुश. माझ्या एका पंखाला कोण छेदून टाकलं. कोण असणार माझा एक डोळा बोलला. कोण असणार माझ्या अंगणातलं एक कल्पवृक्ष असणार तोडून टाकलं. बरं का, ती सीता माता असणारी अतिशय दुःख करू लागलेली आहे. आणि सीता माता असणार वाल्मिक ताताचं आठवण केली. तात म्हणजे वडील. बरं काय, वाल्मिक ऋषीची आठवण करून म्हणू लागली माझ्या वाल्मिक तात असणारे पाताळामध्ये गेलेले आहेत का. बरं का, त्याने जर राहिले असले तर ते या ठिकाणी जाऊन माझ्या लेकराला सोडवत होते. मी कोणाला शरण जाऊ आता माझ्या लेकराला सोडवण्यासाठी. कोणाकडे जाऊ देवा. आणि म्हणून असणारा अतिशय दुःख त्या सीता मातेला वाटू लागलं. आणि सीता माता कुशाची आठवण केली. माझा मोठा मुलगा असणारा कुश वनाला गेलेला आहे. फळमुळं असणारा आणण्यासाठी गेलेला आहे. बरं काय, कोण माझा बाळ मला दाखवल पुन्हा. माझ्या सोन्याला मला पुन्हा कोण दाखवल. माझ्या नऊला मला कोण आणून दाखवल. दुःख होऊ लागलं महाराज. हृदय भरू लागलं. माझा वडील मुलगा राहिला असला तर त्यानं जाऊन पाठीराखा राहत होता. जाऊन माझ्या नऊला सोडून आणत होता. मला असणारा माझ्या बाळाला दाखवत होता. आता मी कोणाला शरण जाऊ. अशा प्रकारचं सीता माता दुःख करू लागली. आणि तेवढ्यामध्ये असणारा लहू कुश असणारा वनावून येऊ लागला. येते वेळेस अपशकुन व्हायले ता पाय जड लागालेत महाराज. आणि जड पाय असणारा मंद मंद पावलानं तो कुश असणारा वनाकडून आश्रमाकडे येऊ लागलेला आहे.